आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्याच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन. जत तालुका राज्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत मागास असल्याने तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खालील प्रश्नांची तातडीने सोडवणूक करून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही जत तालुक्यातील नागरिक आपणाकडे घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करत असून आपण योग्य ती कारवाई करावी. मागण्या खालीलप्रमाणे. तालुका विभाजन. जत तालुका राज्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला मोठा तालुका आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेचे आणि प्रशासनाच्या कामकाजाच्या सोयीसाठी तातडीने विभाजन करणे गरजेचे आहे. विभाजन झाल्यास प्रशासनावरील कामाचा प्रचंड तणाव कमी होईल, नागरिकांची गैरसोय कमी होईल. रिक्त पदे. जत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने त्याचा तालुक्याच्या विकास कामावर परिणाम होत आहे. तसेच कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने त्यांच्या शारीरिक मानसिक परिणाम होत आहे. सर्वच विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत. म्हैसाळ योजना विस्तारित. म्हैसाळ योजनेचे कार्यक्षेत्र जत तालुका असताना विभागीय कार्यालय सांगली येथे कार्यरत होते. ते जतमध्ये स्थलांतरित करण्याचे परिपत्रक काढले, पण प्रत्यक्षात कामकाज सांगलीतून चालते. सदर कार्यालय जतमध्ये सक्षमपणे कार्यान्वित करावे. गृह विभाग. स्वतंत्र पोलीस ठाणे, वाहतूक शाखा सुरू करणे. जत तालुक्यामध्ये 125 गावे, वाडे, वस्त्या असून क्षेत्रफळ मोठा असलेला कर्नाटक सीमेवरील तालुका असून संख येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करावे. जत शहरात स्वतंत्र वाहतूक विभाग सुरू करावा, जेणेकरून पोलीस प्रशासनावरील ताण कमी होईल. तसेच ग्रामीण भागातील पोलीस चौकी सक्षम करणे गरजेचे आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रिक्त पदे पूर्ण क्षमतेने भरावीत. जत तालुका विस्ताराने मोठा असून पूर्वी जत तालुक्यामध्ये 6 मंडळ कृषी अधिकारी होते, पण सध्या 4च मंडळ कृषी अधिकारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची व कृषी विभागाच्या प्रशासनाची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असल्याने पूर्वीप्रमाणे किमान 6 मंडळ कृषी कार्यालय स्थापन करावीत. जत दुष्काळी तालुक्यात बोरमधून पाणी उपसा करण्यासाठी शेतीपंपास वीज कनेक्शन चालू करावी. सोलर कृषी पंपाची क्षमता कमी असल्याने बोरमधून पाणी उपसा होत नाही. त्यामुळे दुष्काळी जत तालुक्याच्या शेतकऱ्यांचा विचार करून नवीन वीज कनेक्शन देण्यात यावीत. न्याय व विधी विभाग. जत येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय जत इमारतीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आंदोलनात सुजय नाना शिंदे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, मोहन कुलकर्णी, महादेव कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसूर चाचा खतीब, जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, अविनाश वाघमारे, दीपक शिंदे, तानाजी कटरे, मुरलीधर शिंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, वकील संघटना ॲडव्होकेट राजकुमार म्हमाने, ॲडव्होकेट अजित पुजारी, ॲडव्होकेट सिद्धू महाडिक, रासपचे बंडू डोंबळे, किसन टेंगले, बळीराजा संघटनेचे सागर चव्हाण आदींनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी जत प्रतिनिधी प्रमोद मिटकरी. आज राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती जत तालुक्यातील प्रमुख प्रलंबित प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन जत प्रशासकीय भवन समोर सुरू आहे. या तालुक्यातील प्रामुख्यानं या तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे. या तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या 239 जागा रिक्त आहेत, त्या तातडीने भरल्या पाहिजे. या तालुक्याला अतिरिक्त उपजिल्हा दिवाणी न्यायालय मंजूर झालेलं आहे. त्याचं बांधकाम सुरू आहे, पण ते बांधकाम निधी अभावी रखडलेलं आहे. त्याला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणं बंद केलेलं आहे, पण या तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सौर ऊर्जेवरती शेतीपंप पाणी उपसा होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता झाली पाहिजे. या राज्य शासनानं केलेली कर्जमाफी ही फसवी आहे. यामध्ये शेतकऱ्यांची कुचेष्टा करण्याचा प्रकार आहे. तर सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. या तालुक्यामध्ये ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय ची इमारत कोट्यावधी रुपये खर्चून मंजूर आहे. त्याच पद्धतीनं मुचंडी असेल, कुंभारी असेल, जाटरवळ या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुद्धा इमारती कोट्यावधी रुपये खर्च करून धुळकाट पडलेले आहेत. तर या ठिकाणी पदनिर्मिती करून 100% अधिकारी आणि कर्मचारी पदनिर्मिती करून आरोग्य सेवा सुरळीत आणि सक्षमपणे चालू करावी. सुसज्ज बसस्थानक करावं. शेतकऱ्यांचे ज्या योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा
अनुदान प्रलंबित आहे ते अनुदान तातडीनं द्यावं. महिषा योजनेचं कार्यालयाची विस्तारित महिषा योजनेचं विभागीय कार्यालय जतला करण्याची घोषणा गेल्या महिन्यात केली. 1 जूनपासून कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली. त्या संबंधाने परिपत्रक काढलं, पण प्रत्यक्षात कारभार मात्र अजून सांगलीतून चालू आहे. तर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ते महिषाचं योजनेचं कार्यालय सक्षमपणे जतमध्ये चालू झालं पाहिजे. या प्रमुख मागण्या राज्य सरकारनं तातडीने हे सोडून करावे. त्याच पद्धतीनं संघ अप्पर तहसीलदार कार्यालयात 67 गाव आहेत. त्या कार्यालयात फक्त 2च अधिकारी आणि कर्मचारी पद आहेत. तिथेही पदनिर्मिती करून ते कार्यालय सक्षम करावं, जेणेकरून पूर्व भागातील शेतकऱ्यांना, पूर्व भागातील नागरिकांना त्या कार्यालयाचा लाभ घेता येईल. त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र वाहतूक शाखा आहे. पण एकमेव या जिल्ह्यातील जत हे एकमेव आहे जिथं उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय असताना सुद्धा वाहतूक शाखा केलेली नाही. त्याच पद्धतीने जत हा क्षेत्र पाहण्यात मोठा जिल्हा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये 2 पोलीस ठाणे आहेत, एक जत आणि उमदी. तिथंही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. हा तालुका सीमावर्ती भागातील तालुका आहे. या तालुक्यातील गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या तालुक्यात संख असेल, डफळापूर असेल, कुंभारी असेल, या संघ सारख्या ठिकाणी पोलीस स्टेशनची नवीन निर्मिती करावी आणि ग्रामीण आउटपोस्ट जे आहेत पोलीस चौकी आहेत त्या अजून सक्षम करावेत. तिथं 1 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून ते सक्षम करावं. पोलीस प्रशासनाचा ताण कमी करावा, तसंच त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था करावी. यासह अन्य मागण्यांसाठी हे घंटानाद आंदोलन आहे. राज्य शासनानं याकडे गांभीर्यानं पाहावं आणि खऱ्या अर्थाने हे प्रश्न सोडवले तर खऱ्या अर्थानं हा तालुका 1 नंबरला जाईल. नाहीतर हा तालुका मागास आहे आणि मागासच राहणार आहे. नुसता निवडणुकीत बाता करून हा तालुका सक्षम होणार नाही, तर ज्वलंत आणि प्राधान्याने या तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यानं निधीची उपलब्धता करावी, एवढंच आव्हान या घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून राज्य शासनाला आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.